अखिल विश्वाला करुणेचा आणि मैत्रीचा संदेश देणारे दुःखमुक्त महामानव तथागत सर्वसमृद्ध भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार पंचायत प्रणाम। या ठिकाणी बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आपण या ठिकाणी उभारलेले आहे अशा पूजनीय भिक्खूसिंह यांनाही माझा त्रिवार पंचांग प्रणाम। या ठिकाणी महाबोधी बुद्धगया विहाराच्या जे आपलं विहार ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे आणि या विहाराच्या मुक्तीसाठी संपूर्ण भारतभर जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सुद्धा सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या दानातून आणि आपल्या सर्वांच्या जे आपल्या अधिकारांचं हे जे विहार आहे हे विहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी हे आंदोलन आपण या ठिकाणी उभारलेलं आहे। BTMS ऍक्ट हा पूर्णपणे बंद करण्यात यावा। हा ऍक्ट बुद्धगया महाबोधी विहार 1949 जो ऍक्ट तयार करण्यात आलेला आहे आणि तो ऍक्ट असा सांगतो की जे महाबोधी बौद्ध विहार याची एक 9 लोकांची कमिटी निर्माण केलेली आहे आणि त्या 9 लोकांच्या कमिटीमध्ये सर्वप्रथम त्यामध्ये त्या गया जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो कलेक्टर त्याचा अध्यक्ष आहे आणि इतर 4 ब्राह्मण आहेत आणि केवळ बौद्ध भिक्खू म्हणजे बौद्धाचे प्रतिनिधित्व करणारे केवळ 4 लोक आहेत आणि सर्व संख्यानं जास्त त्यामध्ये जे की हिंदू समाजातील 4 लोक आहेत कलेक्टरसह 5 लोक जे आहेत हे 5 लोक त्या विहार संयोजन समितीचे सर्व चित्र त्यांच्या हातात आहे आणि जेव्हाही कुठल्याही विहारा संदर्भामध्ये जोही निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय जर घ्यायचा असेल तर तो निर्णय बहुमताने पारित करण्यात येतो। परंतु जेव्हा बहुमताने पारित करण्यात येतो तो मंजूर करण्यात येतो तेव्हा कुठल्याही पद्धतीने बौद्ध आयोगाला किंवा बौद्ध भिक्खूंना कुठल्याही पद्धतीमध्ये विचारणा केली जात नाही। मग याची विचारणा केली जात नाही ते वास्तविक पाहता महाबोधी बौद्ध विहार हे बौद्धांचं आहे, बौद्धांचं असून हे बौद्धांच्या ताब्यात नाही किंवा ज्या ठिकाणी पूजनीय भिक्खू असतात त्या भिक्खू संघाच्याही ते विहार हातामध्ये नाही आणि मग एका ठिकाणी बौद्ध भिक्खू त्या विहारांचं नियोजन करत असतात आणि एका साईडला ब्राह्मणी पद्धतीनं त्या ठिकाणी हिंदूचे पिंडदान वगैरे करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जात असतो आणि ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली, ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी ते विहार आहे आणि त्या विहाराच्या ठिकाणीच आज या ब्राह्मणी संघटनेच्या हातामध्ये गेल्यामुळे आणि तिथलं नियोजन जे आहे ते सर्व काही ब्राह्मणाच्या हातामध्ये आहे, बौद्धांच्या हातामध्ये नाही किंवा बौद्ध भिक्खूच्याही हातामध्ये नाही। यासाठी संपूर्ण भारतभर अशा पद्धतीचं आंदोलन आयोजित केलेले आहेत। आज त्याचाच एक भाग म्हणून आपण जिंतूर तालुक्यामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या अध्यक्षतेखाली हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी संयोजकाने जे मला प्रस्तावित करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। पूजनीय भिक्खू संघात मी याचना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। धन्यवाद वाकळेजी। आपण महाबोधी महाविहार ज्या मनवाद्यांच्या ताब्यात आहे
त्या संदर्भामध्ये आपण विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. गेल्या 25 ते 30 दिवसापासून अनेक देशातील भिक्खू संघ या ठिकाणी उपोषण करीत आहेत, पण त्यांच्याकडं प्रशासन कोणत्याच प्रकारची दखल घेत नाही. प्रशासन तर दखल घेतच नाही, पण शासन सुद्धा दखल घेत नाही. म्हणून आज आपल्यावर हे धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. जो 1949चा ऍक्ट आहे त्या संदर्भात भंतेजी आपणास विस्तृत मार्गदर्शन करणारच आहेत. तत्पूर्वी मी शरद भाऊ चव्हाण यांना विनंती करेल की आपण मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे. शरदजी चव्हाण. सतीशजी वाकळे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष हे सुद्धा मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करतील. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकार्मी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महापुरुषाने क्रांतिकारी लढ्यामध्ये योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. सर्व भिक्खूंना वंदन करतो. इथं जपलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सर्वप्रथम मी जेवण करतो. आज 1 दिवसीय धरणे आंदोलन आपल्या जिंतूर इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मागील 15 ते 20 दिवसापासून बुद्ध भिक्खू संघ हा बौद्धगया येथे आंदोलन करत आहे की जो बौद्धगया येथील जो बौद्धगयाचं विहार आहे तो बुद्धांच्या ताब्यात द्यावं, यासाठी मागील 15 दिवसापासून आंदोलन चालू आहे. मला एवढंच सांगायचंय की आपण आपल्या आपल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सगळेच आंदोलन करत आहोत, पण मला या राष्ट्रपतींना आपल्या माध्यमातून एवढं सांगायचंय की जे 1949चा जो कायदा आहे तो आपण रद्द करावा आणि ते रद्द करून जो काही आपलं आमचं बौद्ध विहार आहे तो आंतरराष्ट्रीय भिक्खूंना आणि तिथल्या बौद्ध समाजाला आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या बौद्ध आणि भिक्खू संघांना बोलून त्यांच्या ताब्यात देण्यात यावं. कारण की तिथे जसं मंदिरावरती मस्जिदीवर जसा मौलवी असतो, मंदिरावर जसा एखादा हिंदू असतो, तसं बौद्ध समाजाच्या बौद्ध विहारावरती बौद्ध भिक्खू किंवा बौद्ध समाज असला पाहिजे आणि तो बौद्ध समाजाचा नैतिक अधिकार आहे मित्रांनो. म्हणून त्यामुळे जे काही माझ्या या राष्ट्रपतींना असं विनंती आहे की ह्या आंदोलनाची आपण दखल घेऊन, आमच्या भिक्खू संघांची दखल घेऊन, आमच्या सर्वांची दखल घेऊन आमच्या ताब्यात जो आमचं बौद्धगया येथील बौद्ध मंदिर आहे ते आमच्या ताब्यात देण्यात यावा. अन्यथा आता तर आमचे जे शांततेचं आंदोलन चालू आहे ते शांततेचं आंदोलन जर आपण आमच्या याची वाट बघत असाल तर आपल्याला तसं बी आम्हाला करावं लागेल. पण माझा अशी आपल्याला विनंती आहे, आपण जे कोणी राज्य असतील, आपण राष्ट्रपती या नात्याने आम्ही तुमच्याकडे, हे बाकीचे सगळे नालायक आहेत पण आम्ही राष्ट्रपती या नात्याने तुमच्याकडे असं विनंती करतो की आपण ते मंदिर आमच्या ताब्यात द्यावं. आणि याच्यात बाकीचे भक्ती भिक्खू संघ आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत आणि बाकी समाजातले ज्येष्ठ आहेत. मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जमीन आणि आजच्या आंदोलनाला आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. जय हिंद. धन्यवाद सतीशभाई. आपल्या वंचित बहुजन आघाडीकडून आपण पाठिंबा दर्शवलेला आहे आणि उद्या परभणीलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि हा सर्व जो मोर्चा वगैरे आहे, धरणे आंदोलन आहेत, आपण लोकशाही मार्गाने आतापर्यंत चांगल्या रीतीने यशस्वी केलेले आहेत. यानंतर आशाताई खिल्लारे यांना सुद्धा या धरणे आंदोलनाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याकरिता मी विनंती करतो.
विश्वाला शांती अहिंसा प्रज्ञाशील करुणेचे संदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्ध व सर्व बहुजन समाजातील महामानवांना त्रिवार अभिवादन करते आणि सर्व भिक्खुगणांना वंदन करते। आज आपण जिंतूर तालुक्यात धरणे आंदोलन सुरू केलेले आहे सर्व समाज बांधवातर्फे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की 25-30 दिवसापासून हे आंदोलन भिक्खू संघ आणि आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ करत आहेत। तर ते आपल्या तसं तर ज्याच्या त्याच्या परीनं आता सतीशने सांगितल्याप्रमाणे आंदोलन होतच आहे, पण याच्यापेक्षा आपण जर माझं एवढं म्हणणं आहे की आपण जर आता इथे आंदोलन केलेच आणि प्रत्येक ठिकाणी आंदोलन होतच आहे, पण बुद्धगयेला असे सर्वजण मिळून म्हणजे 10-10 लोकांची जर त्या दिवशी भंतेजी महावीर भंतेजीने सांगितले की 10-10 उपासक आणि 10-10 भंतेजी प्रत्येक भागापासून गेले तर तिथं थोडासा पाठिंबा राहील। कारण की त्या तिथे जिथं बिहारमध्ये आपला समाज खूप गरीब आहे आणि त्यांना या बौद्ध धर्म हे असं यांना काहीच माहीत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जेवढ्या भिक्खू संघ आहे आणि महाराष्ट्रातले सर्व बौद्ध बांधव आहेत त्यांनी आंदोलनांना बुद्धगया इथे जाऊन पाठिंबा द्यावा। कारण की हे खूप म्हणजे कारण की आपण इथं महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला हे तर आपलं दखल घेतीलच, मग तिथे गेल्याच्या नंतर बिहार सरकार जास्तीत जास्त प्रमाणे दखल घेतील। कारण की आपण सर्व एकत्र येऊन जर तिथे गेलो, कारण की भिक्खू संघ महाराष्ट्रातले भिक्खू तिकडे आताच आनंद भाऊनं सांगितलं की 9 लोकांची बॉडी आहे आणि त्याच्यावर 4 जण आपले आहेत। तर माझं म्हणणं आहे की आता ते कलेक्टर सर्व बहुमताने ठराव पास होतो, तर माझं म्हणणं आहे की कलेक्टर सर्व डिक्लेअर करतो। पुन्हा जर आपला योगायोगानं जर कलेक्टर जर आपला तिथं झाला म्हणजे बौद्धाचा कलेक्टर जर झाला, एससी कॅटेगरीचा जर कलेक्टर झाला, तर त्या कलेक्टरला या म्हणजे त्या विहाराचे अध्यक्ष म्हणून नाही मान्य करत असे त्यांच्या ट्रस्टमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे आपण सर्वजणांनी महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे भिक्खू संघाने आणि उपासकांना एवढीच विनंती आहे की आपण इथे पण आंदोलन करू, पण आपण जास्तीत जास्त संख्येनं बुद्धगयेला जाण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करा, तरच हे आंदोलन सक्सेस होईल। कारण की तिथल्या लोकांना काहीच हे नाही, बुद्ध म्हणजे आपले लोक खूप गरीब आहेत तिथले, त्याच्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचं हे काहीच त्यांना माहीत नसल्यामुळं। तर तुम्ही एवढं करा की सर्वजण भिक्खू संघ आणि सर्व उपासकांनी असे आपले आता जर आपण अशा आंदोलनाला सर्वजण एकत्र यायलो हे करायलो, तर आता आपण सर्वांनी मिळून थोडंसं काही आपल्या आर्थिक मदत करून आपण सर्वांनी 20-20 जण का होईना 20 भंतेजी 20 उपासक मिळून आपण महिना परभणी जिल्हा एक वेळेस 20 दिवस म्हणजे 10 दिवस जा तुम्ही, आता लातूर जिल्हा 20 जण असं 10 भंतेजी आणि 10 उपासक असं मिळून जर केलं तर हे आंदोलन सक्सेस होईल। कारण की पाठपुरावा आपल्याला ह्या बरेच दिवस करावं लागणार आहे, कारण की इतक्या लवकर आपली शासन हे मान्य होणार नाही। कारण की म्हणून आपण एवढा पाठपुरावा करायला पाहिजे की तिथे जाऊन आंदोलन करायला पाहिजे। हे आंदोलन तर आपण असे करूच, पण असं तिथे जाऊन जास्त केल्यावर जास्त फरक पडेल। कारण माझं म्हणणं एवढंच आहे की आपण काही करू, आता पहिले आपण तेवढं सुज्ञ नव्हतो, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला म्हणून आपण बौद्ध झालो, पण तिकडे ते बौद्धाचं तेवढं काय नसल्यामुळे त्यांना माहित नाही, ते अज्ञान आहे। त्याच्यामुळे तिथे जाऊन आपल्याला आंदोलन करणं काळाची गरज आहे। एवढीच मी कळकळीची विनंती करते सर्वांना की या आंदोलनासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि हे आंदोलन सतत सुरू ठेवावं। कारण की आंदोलन सतत सुरू ठेवलं, हे आता एक दिवस आंदोलन झालं आपण गप्प बसू नये। कारण की हे सुरू ठेवणं, आर्थिक मदत करणं आणि आपण तिकडे म्हणजे बुद्धगयेला जाण्याचा प्रयत्न सुद्धा करणं, ज्यांना जाणं होत नाही बुद्धगयेला त्यांनी जे जातील त्या शक्य होईल त्यांना तुम्ही मदत करावं असं माझं म्हणणं आहे। की कारण की हे आंदोलन आपल्याला करावंच लागणार आहे आणि आपल्या मुक्तीसाठी आता दुसऱ्यांचे सगळ्यांचे तीर्थस्थळ त्यांच्या ताब्यात आहेत, मग आपलं तीर्थस्थळ आपल्या ताब्यात असायलाच पाहिजेत ना। त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजेत आणि हे आंदोलन सुरू करायला पाहिजेत। एवढंच माझं मी आज या आंदोलनाच्या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छिते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद ताई।
गेल्या 25 ते 30 दिवसापासून भारतातीलच नव्हे तर सर्व जगभरामधील भिक्खू बुद्धगया या ठिकाणी येऊन आपापल्या परीने आंदोलन त्या ठिकाणी करीत आहेत. पण हे मुरदाड शासन दखल घेत नाही. ही दखल घेण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये मागे आम्ही 15 दिवसापूर्वी भंतेजी तहसीलदारांच्या मार्फत एक निवेदन दिलं होतं की महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावा, अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये द्यावं. पण जो ऍक्ट केलेला आहे तो ऍक्ट रद्द केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होणार नाहीत. त्यामुळं पूजनीय भंते सांगतील त्याप्रमाणे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन प्रत्येक वेळेस भंतेजींनी सांगितलं की आपल्याला असं आंदोलन करायचं आहे, तर त्या पद्धतीनं आपण ते आंदोलन करत राहू. आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार आपल्या ताब्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण संपूर्ण उपासक, उपासिका, बालक, बालिका पूजनीय भंते संघांच्या मार्गदर्शनाखाली राहावं एवढी मी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. देवाजी मॅडम सुद्धा संभाजीनगरहून या ठिकाणी या आंदोलनाकरिता उपस्थित आहेत. मी देवाजी मॅडमना सुद्धा विनंती करेल की त्यांनी मार्गदर्शन परत 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. राजश्री देवाजी मॅडम. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध हा देश कुठल्याही धर्मग्रंथावर चालत नसून हा देश फक्त संविधानावर चालतो असे भारताला संविधान बहाल करणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, सर्व महामानवाला मी प्रथम त्रिवार वंदन करते. इथे आते जमलेले आपले भिक्खू संघ यांना प्रथम त्रिवार करते आणि इथे बसलेले उपासक व उपासकांना माझा जय भीम. आज मी एक दिवस जिंतूर येथे अखिल भारतीय बोधगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी एक दिवस आंदोलन पाठिंबा देण्यासाठी मी औरंगाबादहून इथं आलेली आहे. औरंगाबादला हे खूप मोठं एक दिवस आंदोलन करण्यात आलेलं आहे. भिक्खू संघ खूप जमलेले होते. भिक्खू संघाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एक दिवस आंदोलन होत आहे आणि आपले काही झेंडे, जे काही भिक्खू संघाने सांगितलेले आपले काही जे झेंडे आहेत ते बाजूला करा आणि आपला समाज एकत्र येण्याची काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा काळ असो किंवा हे भाजपचा काळ असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोधगया आपल्याला मुक्ती करून दिली होती. पण त्यावेळेस आपला समाज अज्ञान होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणले, मी जर बोधगयाचं आंदोलन यशस्वी जर केलं तर माझा समाज शिकला नसता. आणि त्यांनी माघार घेतली आणि म्हणले आपल्या समाजाला शिकवायचं, अगोदर त्यांना शिक्षण द्यायचं, नंतर संघटित करायचं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस विचार केला. आणि हा जो रथ आहे, हे जे बुद्धगयाचं जे बोधगया वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजावर सोडलेला आहे की माझा समाज एक दिवस नक्कीच शिकेल आणि बोधगया मुक्ती करण्याचं नक्कीच रस्त्यावर उतरेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवण दिलेले आहे, शिकले, संघटित संघर्ष करत आहेत. आपला समाज खूप शिकलेला आहे म्हणून आज एकत्र येत आहेत. आणि आपल्याला बाबासाहेबांना पण संघर्ष करावाच लागला. आपल्या समाजाला प्रत्येक वेळी आपला हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागला. आणि आता पण बोधगया हे मुक्त ब्राह्मणाच्या काय म्हणतात, ब्राह्मणाच्या मक्तेदारातून मुक्त करण्यासाठी आपल्याला सर्वांना, सर्व भारतातील लोकांना एकत्र येणं, रस्त्यावर येणं गरजेचं आहे. आणि ते सोडवून घेतलंच पाहिजे, कारण तो आपल्या भारतामध्ये कुठेही जरी गेलं तर बौद्धाचेच औषध सापडतात. आणि बौद्धामध्ये कुठं पण गेलं तर तथागत गौतम बुद्धाचे औषध सापडतात. आणि प्रत्येक ज्या समाजाने हे विहार आमचं आहे, ते विहार आमचं आहे, पण मांजरांनी कितीही झाकून डोळे झाकून दूध पिलं तर सत्य लपत नसते. हे भारत बौद्धाचंच आहे, हे सर्वांना माहीत आहे.
आवाहन केलेलं आहे आणि आपल्या समाजाला सांगितलेलं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्याला आता संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जसं औरंगाबादमधले झालेल्या 1 दिवस आंदोलनमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जण म्हणजे जिल्ह्यातून हो, तालुक्यामधून हो, आपण तर असं ट्रिपला जातोच ना, पण आता खरी वेळ आलेली आहे. आपण 1 दिवस का होईना बौद्धगयाला जाऊन तिथे भिक्षू बसलेले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व आपल्या जिंतूर तालुक्यातून महिला ज्या कोणी आहेत, उपासक आहे, आपण 50 तरी लोक जाणं तिथं गरजेचं आहे आणि 1 दिवस त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. हे अशी मी सगळ्यांना हा कळकळीची विनंती करते. तुम्ही सगळ्यांनी आपले जे काही मतभेद आहे ते बाजूला ठेवा आणि आता खरं संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्या संघर्षामध्ये सामील व्हा, एवढंच मी सांगते. आणि 1 दिवस आंदोलनासाठी मी पाठिंबा देण्यात इथे जिंतूरला आले. सर्वांना धन्यवाद करते. बोलण्याचं जे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे, भाऊजींना मी धन्यवाद करते. जय भीम, जय संविधान. धन्यवाद ताई. मी एक घोषणा देईल. मुक्त करा, मुक्त करा, महाबोधी अनुवादांच्या जागातून मुक्त करा. आता आपण मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. बीटीएमसी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. बीटीएमसी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. यानंतर अशोकजी वाकळे शाहीर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा या धरणे आंदोलनास मार्गदर्शन करावं. आदरणीय भिक्खू संघ यांना त्रिवार अभिवादन. या ठिकाणी जमलेले धम्म उपासक आणि उपासिका, या देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळेस बाहेर देशात जातो तर त्याचा मान सन्मान ही तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देऊन केला जातो. या देशाचा नव्हे त्या जगामध्ये जे लखपती म्हणून धरले गेलेलं अंबानी कुटुंब आहे, त्याची बायको नीता अंबानी बाहेर देशात जाऊन बुद्धम शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघम शरणं गच्छामी हे वंदन करते. इथल्या नालायक सरकारला माहित नाही का की तथागतांचा जन्म या देशामध्ये झालेला असून आज या बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी हा एवढा लढा या ठिकाणी चालू आहे. या देशामध्ये बाबरी मस्जिद खोदून त्या ठिकाणी तुम्हाला रामलल्ला बसवण्यात येतो. तुम्ही तुमचं राम मंदिर त्या ठिकाणी बांधता आणि सगळं जगप्रसिद्ध असलेलं आमचं महाबोधी महाविहार तुम्हाला माहित नाही का ते कुणाचं आहे? मग तुम्ही मनुवादी सरकार, हे नालायक सरकार या ठिकाणी या आम्हाला महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारचा थारा न देता या ठिकाणी आम्हाला त्यांच्या कदाचित कानसुलात लागवण्याची सुद्धा वेळ यावी असं होऊ नये म्हणून या भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला या इथल्या मनुवादी विचारसरणीच्या या सरकारनं आम्हाला न्याय देऊन आमच्या भिक्खू संघाच्या या ठिकाणी भिक्खू संघाला हे महाविहार त्यांना ताब्यात द्यावं म्हणून हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला संपूर्ण भारतातून महाराष्ट्रातून पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही सर्व समाजाला विनंती आहे की आपण सुद्धा या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा द्यावा. या ठिकाणी आदरणीय भिक्खू संघाला वंदन करून धम्म उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण आपल्या प्रखरवाणीतून या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाबौद्ध विहार भारतामध्ये जी काही मंदिरे आहेत ती बुद्धांची कशी आहेत थोडक्यात आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही, पण जे आमच्या हक्काचं महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी आहे ते बुद्ध विहार
आमच्या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी ज्या काही अडचणी भासत आहेत, ज्या काही सुधारणा करायच्या आहेत, त्या आम्हाला आमच्या पद्धतीनं करता येतील. आमच्या पद्धतीनं आम्हाला तिथलं ते बुद्ध फिलॉसॉफी लोकांपर्यंत पोहोचवता येईल, याकरिता हे महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्यावं, एवढीच आमची मागणी आहे. यानंतर मी कैलासजी वाकळे आहेत का, कैलासजी वाकळे यांना विनंती केलं की त्यांनी सुद्धा मार्गदर्शनपर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कैलासजी किल्लारे आहेत, वाकळे आहेत, या. या ठिकाणी आज या जिंतूर शहरामध्ये आम्ही जे धरणे आंदोलन चालू केलं, संपूर्ण भारतभर हे आंदोलन चालू आहे आणि ते चालूच राहिलं पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत बुद्ध विहार महाबोधी विहार आमच्या ताब्यात येत नाही, ते बुद्धाचं म्हणून घोषित होत नाही, तोपर्यंत आमचं धरणे आंदोलनच नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही चालू करू आणि आमच्या हक्काचं, आमच्या स्वाभिमानाचं, आमच्या धम्माचं प्रतीक, ज्या ठिकाणी तथागताला ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून जो धम्म स्थापन केला आणि अखिल विश्वाला तथागताच्या धम्मातून जो मार्ग मिळतो, या धम्मामुळे या जगाचं कल्याण झालेलं आहे आणि हे जग या धम्मामुळे शांततेच्या मार्गावर चालतंय. अशा या महाबोधी विहारासाठी आम्ही आमचं रक्त सांडू आणि हे आंदोलन आम्ही आणखीन भारी करू, तीव्र करू आणि आमचा हक्क आम्ही आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्ही या ठिकाणी या सरकारला चेतावणी देतो. आणि त्यांनी सुद्धा या आंदोलनाकडे लक्ष देऊन ही आमची जनता, आंबेडकरवादी जनता जी तुटून, जी आपल्या मनातून ध्यानातून आम्ही या कार्याचं उभारणी केलेली आहे, त्यासाठी सरकारने याकडे लक्ष देऊन आमचा न्यायाचा मार्ग खुला केला पाहिजे आणि आमच्या भिक्खू संघाच्या ताब्यात या बुद्धगयेचं महाबोधी विहार हे आमच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि आमच्या समाजाला, या देशाला न्याय दिला पाहिजे. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो, जास्त काही बोलत नाही. मी याच्यावर मोठी एक कविता तयार करील आणि ती कविता आपल्या सर्वांच्या समोर मी देईल आणि त्यातून आपण या सरकारला सांगू या कवितेच्या माध्यमातून की आमची जनता कशी आहे आणि आम्ही काय करू शकतो आणि तुमच्यावर आमचं किती हक्क आहे. संविधानाशिवाय हा देश चालू शकत नाही आणि त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही सत्ताधारी बनता आणि सत्ताधारी बनून तुम्ही या देशाचं वाटोळं करायला पाहता, ते आम्ही होऊ येणार नाहीत आणि या ठिकाणी आम्ही आमचं महाबोधी विहार आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आपले प्रखर विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. मी वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेवजी प्रधान यांना सुद्धा या धरणे आंदोलनाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याकरिता विनंती करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. तसेच या ठिकाणी जमलेले सर्व भिक्खूगण यांना मी वंदन करतो. आणि या ठिकाणी जमलेले माझे
बौद्ध बांधव उपासक उपासिका यांना मी सप्रेम देवीन करतो. आज आपण या ठिकाणी समोर महाबोधी बौद्धविहार हे आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी तन्मनधनाने थांबलो आहे. भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली आपण हा आता एक दिवसीय आंदोलनाचा मार्ग आपण अंगीकारला आहे. परंतु हा एक दिवसाच्या या एक दिवसाच्या आंदोलनाला काही होणार नाही. आपल्याला हे सतत आंदोलन करावंच लागणार आहे. त्यासाठी आपण सर्व एकत्र येणं ही आज काळाची गरज आहे. आज आपण तहसीलदार साहेबांना तर निवेदन देऊतच, याच्यावर प्रतिक्रिया काही हो या ना हो आणि होणार नाही. परंतु आपला हा लढा आपल्याला कायम ठेवावा लागणार आहे. आणि आपलं जे हक्काचं बौद्धविहार आहे हा आपण आपल्या बौद्ध भिक्खूच्या ताब्यात देईपर्यंत आपल्याला आंदोलन हे करावंच लागणार आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद प्रधान साहेब. आपण सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून पाठिंबा दर्शवलेला आहे. मी गोविंदरावजी वाकडे साहेब यांना सुद्धा या लोकांची गायकवाड सर 2 शब्द आपण बोलू शकता. आपण शिक्षक आहात, आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. आपण या ठिकाणी यावं व आपलं मनोगत व्यक्त करावं. गायकवाड सर. धन्यवाद. अजून जर कोणाला या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण समोर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी कैलासजी खिल्लारे हे सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करण्याकरिता व या ठिकाणी येत आहेत. मी कैलासजी खिल्लारे यांना विनंती करतो की त्यांनी महाबोधी महाविहार धरणे आंदोलनासंदर्भामध्ये विस्तृत असं मार्गदर्शन करावं. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांना वंदन करतो. आणि बनतेजी यांना सुद्धा वंदन करतो. उपासक उपासिका यांना सुद्धा जय भीम करतो. आज सर्व भारतभर बिहार येथे एक दिवसीय बुद्धगया महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी देशभर आंदोलनं सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज जिंतूर शहरामध्ये सुद्धा सर्व आंबेडकरी संघटनेमार्फत आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या माध्यमातून आपण एक बिहारला जे आंदोलन चालू आहे बनतेजीच्या मार्फत, त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत. या कायदा 1949 हा ॲक्ट जे बिहार सरकारनं त्या काळी घोषित केला होता, तो कायदाच या महाबोधी बौद्धविहार आपल्या ताब्यात देण्यासाठी अडसर ठरत आहे. आणि हा कायदा रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी बिहारला आज 15 ते 20 दिवस झालं बनतेजीच्या मार्गदर्शनाखाली आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर हे अधिवेशन हे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन असंच चालू ठेवून आपण आपला अधिकार आपल्या पदरात पाडून घ्यावा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद खिल्लारे सर. आपण सुद्धा विस्तृत असं BTPT ॲक्टच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर नंदाबाई डाके या सुद्धा आपले विचार या ठिकाणी व्यक्त करीत आहेत. मी सर्वांना विनंती करेल की आपल्यापैकी 5 वाजेपर्यंत कोणीही या ठिकाणाहून जाऊ नये. जेवढे उपस्थित आहेत बांधव त्यांच्यामध्ये वाढ झाली तर स्वागतच आहे, पण ह्याच्यामधून घट होऊ नये एवढी या प्रसंगी आपणास विनंती करतो. व नंदाबाई ढाके यांना विनंती करतो की आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. हॅलो. प्रथमतः मी इथे जमलेले भिक्खूगण यांना व माझे जमलेले उपासक आणि उपासिका यांना पण त्रिवार अभिवादन करते. एवढे मोठे तर नाही समाजाला न्याय देण्याचं बोलण्याचं, पण तरी पण मी बौद्धगया इथे मागच्याच वर्षी सामनेरची दीक्षा घेतली होती.
आणि तिथे असताना जे आपले बौद्ध भिक्षू बाहेर बसतात आणि जे ब्राह्मण वर्ग आहे तो विहारामध्ये बसतो हे पाहून त्याच वेळेस मनाला फार दुःख वाटत होतं. पण कुणीतरी हा आवाज उठवेल असं त्याच वेळेस मनात एक शंका आली होती आणि असं वाटत होतं की हा न्याय देणारा कुणीतरी कधीतरी पुढे येईल आणि त्याला उशीर न लागता ह्याच वर्षी तो न्यायाचा आवाज उठवण्यात आला. मी माझं मोठेपण तर सांगणार नाही, पण वेळ आली तर भगवान बुद्धाचं जे विहार आहे वाचवण्यासाठी जर आमच्या घरातल्याचा एखादा तरी जीव देण्याचा जर वेळ आला तर आम्ही नक्कीच आमचं हे भाग्य समजू आणि बौद्धाचं विहार जर वाचवण्यासाठी समाजातल्या एक एक घरातील एक एक माणसाला जरी जीव देण्याचा वेळ आला तरी आपण सर्वांचं आपलं भाग्य समजू. मरण तर सगळ्यांना येतं, पण मरण असं असावं जे की त्याची सगळ्यांना नोंद झाली पाहिजे आणि ते मरण असं असावं की सगळ्यांनी खुल्या डोळ्यांनी ते पाहावं असं मरण असावं. आणि मला जर ते भाग्य लाभलं आणि भगवान बुद्धाच्या या विहारासाठी हे आंदोलनामध्ये जर आमचं देहाचं जरी अर्पण द्यावं लागलं तरी मी भंतीजी समोर हे वचन देते की आम्ही कधीच मागे सरणार नाही. माझे मिस्टरही त्या गोष्टीत फार स्वाभिमानानं पुढे यायचे आणि आमचा परिवार बी आम्ही त्या गोष्टीत फार पुढे आहे. न्यायाच्या आणि हक्काच्या लढाईमध्ये हा डाके परिवार कधी मागे राहिला नाही आणि नेहमीच मागे राहणार नाही हे भंतीजीच्या समोर वचन देते. सामनेरची दीक्षा घेतली होती हे मी माझं भाग्य समजते आणि भगवान बुद्धाच्या चरणी हा देह अर्पण करण्यात आला तर हेही मी माझं भाग्य समजी. या आंदोलनात मी माझ्या मैत्रिणी आणि जिंतारीचा उपासक बी फार भाग्यवान आहे आणि श्रद्धावान आहे. आमच्या उपासिकाही सगळ्या श्रद्धावान आहे. भगवान बुद्धाची आस्था सगळ्या घराघरात पोचलेली आहे आणि बाबासाहेबांचं कार्य आणि भगवान बुद्धाचं कार्य हे आम्ही नक्कीच उपासक लोक आमच्यापर्यंत ही गोष्ट आली नव्हती भंतीजी आणि ही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आंदोलनाचं. नाही तर आम्ही पूर्ण जिंतूर तालुका यापुढे आता यावेळेस समाज कमी आहे पण आता आम्हाला माहीत झाले आम्ही आमच्या परीने याचा प्रचार करू आणि आंदोलन तीव्र करू हे असं आपल्याला वचन देते आणि माझे 2 शब्द मी संपवते आणि तुम्हाला तीव्र अभिवादन करते. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद ताई. आपण सुद्धा या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग राहील अशी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. आत्ताच आलेले राजेंद्रजी घनसावंत यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण या धरणे आंदोलनासंदर्भामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी या संपूर्ण भारत जम्बूद्वीपामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केले त्यामध्ये सर्व संत, गुरु, महापुरुष या सर्वांना मी प्रथमतः नमन करतो. या ठिकाणी तथागतांनी आपलं सर्वस्व फक्त समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळावा यासाठी ग्रहत्याग केला. त्यामध्ये ही जी काही फोटो दिसतात आपणास यांनी सुद्धा आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त आणि फक्त सामाजिक न्याय कशा पद्धतीने मिळावा याच अनुषंगानं सर्व आपलं अर्पण केलं. आज संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये जितके काही बुद्धिस्ट राष्ट्र आहेत त्या सर्वांनी महाबोधी महाविहार आपल्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी आपापल्या परीने ते प्रयत्न करत आहेत. बंधू आणि भगिनींनो, आंदोलन आणि तत्सम आंदोलन कसे असायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणीतरी केलं, एखादा सोम सूर्यवंशीला कोणी मारलं, खैरलांची घडली किंवा
तत्सम जे काही प्रकरणं होतात त्याच्यासाठीच आपण या आंदोलनामध्ये उतरावं का? आज आपण आंदोलन करणार, तुम्ही तुमच्या घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार, आणि असाच जर अनुचित प्रकार कोणत्या समाजावर कुणावर जर घडला तरच आपण रोडला यायचं का? आता काळ खूप बिकट आहे. कसं आहे की शेतकऱ्यांना माहित आहे, बसलेला बैल असतो ना, बसलेला बैल, त्याच्या शेपटीला पीळ घातली ना, त्याला माहित आहे की हा बैल कामाचा आहे, त्याला माहित आहे की हा राब कष्ट राबतो आणि हा करू शकतो. तसं त्या बैलाच्या शेपटीला जर पीळ घातली तर तो उठून जोमानं काम करतो. तशा अनुषंगानं आपण काम करायचं का? तुम्हाला माहित आहे की आपण हे करू शकतो म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण करुणा, प्रेम, मैत्री, भावना या अनुषंगानं सातत्य महत्वाचं आहे. आणि सातत्य आणि सत्य हे कोणाला पटत नाही. साधं सिंपल लॉजिक आहे. एखादी खूप मोठी मस्जिद असेल, त्या मस्जिदीमध्ये मौलाविषयी कोणाचं काही आहे का? किंवा तसं जितके काही आता एवढं मोठं राम मंदिर बांधलं, त्या राम मंदिरामध्ये का नसावे मुस्लिम, का नसावे इतर जातीचे? मग तिथं तुमचं का, तिथं नाही तुम्हाला बरं वाटत, आणि इथंच का? आणि अशाच अनुषंगानं खरं जे आंदोलन आहे, आपलं जो हक्क आणि अधिकार आहे, जसं की सगळ्यात महत्वाचं शिक्षण आणि संविधान याचं संवर्धन कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, ही खूप महत्वाची बाब आहे. मी असं म्हणत नाही की मी या आंदोलनाला विरोध करत आहे, मी विरोध करत नाही. माझा पूर्ण 100% या आंदोलनाला पाठिंबा आहे. आणि मीच नाही तर तमाम या भारत देशामध्ये, जगामध्ये जितके काही बुद्धिवादी लोक, फक्त बौद्ध नाही, बुद्धिवादी म्हणजे ज्याच्या बुद्धीला पटतंय की हे असं असायला पाहिजे, अशा सर्वच लोकांनी या आंदोलनामध्ये कसोशीनं प्रयत्न करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठलंही आंदोलन करत असताना सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यावर अत्याचार, अन्याय जो होतो, सगळ्यात मोठं जे आता परभणीचं चालू आहे, मुंबईला ते पोहोचलेत, अत्याचार आणि अन्याय करणारा आपल्याला न्याय देईल का? कधीच नाही देणार. म्हणजे तुम्हाला काय की मारलं कोण? त्या समोरच्या माणसानं, आणि न्याय मागायला तुम्ही त्याच्याकडे चालले, बिलकुल न्याय मिळणार नाही. आणि त्या अनुषंगानं आपण येणाऱ्या काळामध्ये प्रेम, करुणा, मैत्री, भावना, जिव्हाळा हे जे आहे ना, जसं सातत्यानं तथागतानं, म्हणजे तथागतामध्ये इतका पॉवर होता त्याच्या कन्व्हिन्सिंग मध्ये, म्हणजे त्या काळामध्ये पूर्ण जगच्या जग ते राज्याच्या राज्य बौद्धमय व्हायचे. म्हणजे किती जादू असेल बुद्धामध्ये. आपलं तसं आहे का? आपलं तसं काहीच नाही. आपण फक्त आता थोड्या वेळापुरतं बोलतो. जरासं काही झालं, आम्हाला खूप अनुभव आहे चळवळीमध्ये. मी असं म्हणत नाही की माझं इतकं योगदान आहे, तितकं योगदान आहे, पण जरासं आम्ही माहित आहे की माणसाचं सातत्य आणि एकनिष्ठता ही लय महत्वाची आहे. आणि म्हणून माणसाची आयडेंटिटी राहते. आयडेंटिटी त्याच्यामुळेच राहते. उद्या मी जर इकडून गेलो ना, किंवा आमचे एखादे कुठे गेले, ते गेले फलाण्याच्या दाराकडून, ते गेले बिस्ताण्याच्या बिल्डिंग पासून, लोक म्हणतात गेला तिकडं, गेला इकडं. अरे तुम्ही बी करा, तुमच्या माझ्यासाठी ही काही बाब इथं सांगण्यासारखी नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या धार्मिक हा जो इतिहास आहे त्याचं संवर्धन होण्यासाठी आज आणि इथूनच येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त आपला जो काही मित्र परिवार आहे, आपलं जे कुटुंब आहे, त्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. या ठिकाणी खरोखरच ही खूप शोकांतिका आहे की गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी जे काही त्यांचा म्हणजे हक्क आणि त्यांचे अधिकार आहेत की बाबा घर आपलं आहे आणि घरात कब्जा दुसऱ्याचा आहे, कोणाला वाटते का? माझं घर आणि हक्क दुसरे गाजवायले. तर याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं आपण हे जे आंदोलन आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा. आणि जिंतूरच नव्हे तर तमाम जगामध्ये जितके काही बुद्धिस्ट लोक आहेत, कालच आम्ही योगायोगानं काल अण्णा आणि आम्ही त्या एलोरा केव्हजला गेलो होतो. म्हणजे योगायोग होता. 10 तारीख आम्हाला माहित नव्हती. म्हणजे बघा ही जे परंपरा आहे बुद्धाची, त्या काळामध्ये बघा बुद्धाचं किती डोकं असेल किंवा त्याच्या सोबतचे जे काही बनतेगण असतील किती त्यांचं डोकं असेल. 364 दिवसामध्ये फक्त एकच दिवस येत होतो आजचा 10 आणि 11 तारखेला. ती जे सूर्यकिरण आहेत
म्हणजे एक सूर्य त्या दुसऱ्या सूर्याच्या पायाला स्पर्श करतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये जर असतं ना इतर धर्मामध्ये तर याला जादू किंवा चमत्कार सांगितला असता. तर योगायोग होता आणि आम्ही असं ठरवून गेलो नाही. ही बाब सांगायची नाही इथं, पण बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे हे सत्य आहे आणि सत्य कधीच म्हणजे लपल्या जात नाही. तर या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला. मला सुद्धा या ठिकाणी बोलायची संधी दिली. मी संयोजकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचे या धम्मपीठावरचे सर्व बंधुजन यांना आदरयुक्त मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. आशाताई वाकळे या सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी आशाताई वाकळेंना विनंती करेल की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्री, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्व महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करते. तसेच व्यासपीठावरील सर्व भंतेगण यांना मी पंचांग प्रणाम करते आणि सर्व माझ्या धम्म भगिनी आणि धम्मबंधू यांना सप्रेम आणि मानाचा जय भीम करते. आज आपण इथं महाबोधी बोधगया विहाराच्या मुक्ती आंदोलनाकरिता जमलेले आहोत आणि हे त्यांच्या त्या ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी जे आपले भंतेगण तिथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांना ह्या मनुवादी सरकारने अर्ध्या रात्री त्यांना तिथून उठवून जबरदस्तीने बाजूला तब्येती बिघडल्यात आणि त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने किंवा त्यांचा दवाखाना करण्याच्या निमित्ताने त्यांना तिथून उठवले. पण तरी सुद्धा आपले भंतेजी ते उपचार घेण्यास तयार नव्हते. म्हणजे इतकं त्यांना त्या गोष्टीपासून कसं अलिप्त करायचं, बाजूला करायचं, त्यांचं लक्ष विचलित करायचं हे पण सरकारला म्हणजे करून पाहण्याचं त्यांनी बघितलं. पण नाही, इतके दिवस सहन केलं. पण आता आम्ही जागृत झालेलो आहोत. पहिल्यापासूनच बाबासाहेबांच्या काळापासूनच आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी भेटली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संघर्षच करावा लागला. पण हा संघर्ष किती दिवस तुम्हाला आमची थोडी सुद्धा दया येत नाही का? या सरकारला प्रत्येक गोष्टीत आपल्याला छळण्याचाच त्यांनी संकल्प केलेला आहे का? पण कितीही संकल्प करू द्या, पण आम्ही पण त्या भीम बाबाचीच लेकरं आहोत. आम्ही पण घेतल्याशिवाय गपचूप राहणार नाही आणि शांत बसणार नाही. तर आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करून, जसं की खिल्लारेताई म्हणल्या, 10 भंतेजी किंवा 10 उपासक का होईना आपला तिथं बोधगयेमध्ये जाऊनच आपला पाठिंबा आपल्याला दर्शवावा लागेल आणि दर्शवणं ही खूप गरज आहे. मी माझ्या तब्येतीमुळे जरी मला जमत नसलं, पण ह्या गोष्टीसाठी मी तुमच्या सर्वांच्या सोबत यायला तयार आहे आणि नक्कीच येईल. माझा व माझ्या कुटुंबाचा या आंदोलनाला 100% सपोर्ट राहील, एवढंच मी या निमित्तानं सांगते आणि थांबते. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय रमाई, जय भीम.
धन्यवाद ताई. आपली तब्येत ठीक नसताना सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलात याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार. आताच या ठिकाणी भास्करजी जाधव आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मार्गदर्शन पण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. भास्करजी जाधव. जगून सर्वांना वंदन. मित्रहो, आपण सतत जीवन जगत असताना त्या जीवनामध्ये जगण्यासाठी काय काय आवश्यक असतं याचा विचार करणं प्रथमतः गरजेचं आहे आणि तो विचार सर्व बाजूने करणं गरजेचं आहे. आणि त्याही पेक्षा माणसाला जोपर्यंत अभिमान, स्वाभिमान, इज्जत हे सर्व मिळाल्याशिवाय जगता येत नाही. आणि हे मिळवण्याकरता आपण सतत कार्यरत असले पाहिजे. मग आता अभिमान, स्वाभिमान जगत हा प्राप्त करण्याकरता कशाची गरज असते याचाही विचार होणं गरजेचं आहे. माणूस या स्थलावर जगत असतो आणि हे तुम्ही वैशिष्ट्य हासिल करण्याकरता आपली धडपड असते. पण 70 वर्षाच्या अगोदर तुम्ही कितीही धडपड केली, कितीही प्रयत्न केले, ते विफल ठरत होते आणि जे जे पाहिजे ते मिळत नव्हतं. हे सर्व आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिलेलं आहे आणि ते अबाधित राखणं हे प्रथमतः सर्वांचं कर्तव्य आहे. भारत देशामध्ये इतर जे काही तुम्ही मान, सन्मान, स्वाभिमान हे प्राप्त करत असताना याच्या विरुद्ध मनोवादी षडयंत्र एवढं भयानक आहे की त्याची व्याप्ती भयानक असून सर्वसामान्य माणसाला आणि जो विचार करतो त्याही माणसाला कळत नाही एवढं सूक्ष्म गतीने लागू केलं जातं. याच्यामुळे विचार करण्याची गरज भासते. मग हे अधिकार दिलेले अबाधित राखण्याकरता आपण किती काम करतो दिवसभरातून याचा विचार आपण स्वतःला केला पाहिजे. स्वतःला करून तो आचरणात आणून तुमच्या संभवताली जे काही माणसं असतात त्यांना सुद्धा प्रेरित केलं पाहिजे. आता व्यवस्था अशी निर्माण झालेली आहे की जे काही दिलेलं आहे बाबासाहेबांनी ते एक एक हिसकावून घेण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. किती जणांना माहित आहे काय काय हिसकावून घेतलंय, काय काय बळकावून घेतलंय, आपल्यापासून तुमच्यापासून गिरावून घेतलंय, जे की तुम्ही तुमच्या लक्षात नाही. जो विचार करतो त्यांना लक्षात येत असेल, पण विचार करून भागत नाही. तर ते अबाधित राहण्याकरता तुम्ही दिवसभरातून किती कामकाज करत असता, किती बाबासाहेब वाचता, किती बुद्ध वाचता, किती शिवाजी महाराज वाचता, किती वाचन करता. याच्या विरुद्ध दररोज षडयंत्र वाचलं जातं या शासनामध्ये, भारत देशामध्ये. याचा विचार करता का तुम्ही? आपल्या विरुद्ध, आपल्या प्रस्थापितच्या विरुद्ध जे काही बोलतं त्याच्या विरुद्ध षडयंत्र केलं जातं, हिसकावून घेण्याचं काम षडयंत्र रचलं जातं. याचा विचार करतात की आपण आपले विचार आपण आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे. आता जी शांती दिली बुद्धाने जगाला
आणि बाबासाहेबांनी क्रांती दिलेली ही अबाधित राखण्याकरता तुम्ही काम केलं पाहिजे. तर काम काय केलं पाहिजे, तुम्ही मला सांग की आधी काय करावं. आम्हाला दिवसभर काम करावं लागतं, मग संसार आहे, हे आहे ते आहे, वेळ मिळत नाही. मी गंज माझी येण्याची तळमळ असते, पण करावं वाटतं, बोलावं वाटतं, जावं वाटतं, पैसा नाही, जाता येत नाही, वेळ मिळत नाही, जाताच येत नाही. असं करता करता 70 वर्ष झाली. फुकट मिळालेलं हे तुम्हाला राखता जर नाही आलं तर हजारो वर्षाचा इतिहास तुमच्या पुढे आहे. त्यांचं काम रात्रंदिवस चालू, त्यांचा एकही मिनिट वाया जात नाही तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याशिवाय. आणि षडयंत्र फेकलं की ते किती कामकाजात उपयोगी राहिलं, त्यांचं काम किती सक्सेस झालं हे त्याचा अभ्यास करतात. किती सफल झालं तर पुन्हा दुसरा टाकायचं, याचा तुम्ही अभ्यास करता का. आपल्या विरुद्ध काय होतं ते, किती सफल होतं, किती आपण त्याला पडतोड लावलं, आपण त्याला हलवून पाहिलं, याचा विचार तुम्ही किती करता स्वतःला विचारलं पाहिजे. आज क्वालिफाईड मुलं पहिले शिक्षित नव्हते, पण शिक्षित नसताना सुद्धा असे कार्यक्रम काही जात होत असतील त्या बाबासाहेबांच्या काळात, तर लोक आलेले उठायला तयार नसत. ते दिवसभर उपाशी तापाशी पायी पैदल येण्याची जोड असत, उठायला तयार नसत. आजचा माणूस फक्त ऐकतो, वाचतो, पाहतो, हो माझा पाठिंबा आहे ना, घरातून पाठिंबा आहे ना. तिथे काय व्हायला पाहिजे याचं तुम्हाला जाणीव आहे. तिथे अत्याचार आहेत, व्हिडिओ पहा, व्हिडिओ व्हायरल. आणि बरं झालं हे युट्यूब हे वगैरे इंस्टाग्राम हे काय मोबाईल होते, हे विरोधान यांनी जे ब्राह्मण वाचन दिले असते हे तुम्हाला माहिती होत नसतो. आता मला सांगितलं 70 वर्षाच्या काळामध्ये किती लोकांना माहिती आहे बौद्ध गयाचं मंदिर ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. बरोबर आज जे उठाव झाला बरोबर 1949च्या कायद्यामध्ये 9 मेंबर आहेत हे आज माहीत झालं. त्याच्या अगोदर माहित होतं का. मग तुम्ही माहीत करून याची जाणीव ठेवत नाही, त्याची काळजी करत नाही, त्याच्या पाठीमागे लागत नाही. आज आज उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही घेत नाही, देत नाही, त्याची काळजी करत नाही, त्याच्या पाठीमागे लागत नाही. तुमच्या हातातून हिसकावून घेतल्यानंतर काय होणार आहे. आज इथली स्थिती सगळं काही प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे. शिल्लक काय राहिलं, तुम्ही बजेट कपडे आज कपडे घालून फिरता, उद्या कपडे घालायचा अधिकार हवा, काय करणार. याच्यावर तुम्ही काय करता. हे बघा बाबासाहेब जेव्हा साऊथ बरोबर इथं आला, भारताला स्वातंत्र्य द्यायचं आणि इथं संविधान द्यायचं, मतदानाचा अधिकार द्यायचा. इथं आल्याच्या नंतर चौकशी झाली, गांधी नेहरूंना भेटले, प्रसंगा भेटले, त्यांनी सांगितलं का 3 लोकांना अधिकार दे. पण 3 लोक कोणते, राजा महाराजा आणि व्यापारी. हे 3 लोक बाबासाहेबांना का वाचा. साऊथ बाबासाहेब गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अधिकार कोणाकोणा दिला मतदानाचा. गांधीने सांगितलं की 3 लोकांना द्या, आम्हाला द्या. म्हणजे माझ्या लोकांचा नंबरच लागत नाही. ज्याच्याकडं कर भरतो की कराची पावती असेल त्याला मतदानाचा अधिकार, विक्री खरेदीचा पावती असेल त्याला मतदानाचा अधिकार, आणि राजा महाराजांना संस्थांना अधिकार. पण माझ्या लोकांना अधिकार मिळत नाही, माझ्याकडे ही संस्था नाही, याची व्यवस्था नाही, जमीन नाही, जुमला नाही, पैसा नाही, आपल्याला कर नाही भरत नाही, कोणतीच पावती मिळत नाही. मग आम्ही तर देशासाठी उत्सुक, तुम्ही काय करणार. बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही या देशामध्ये जन्मतो आणि जन्मानंतर आमचं वय वाढतं, या वयाच्या आधारानुसार तुम्ही मतदानाचा अधिकार द्या. आणि मग 1932 तुम्ही अधिकार तुमच्याकडे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. पण कसे अधिकार निवडून घेतले, हिसकावून घेतल्याच्या नंतर नकार द्यायला लावला, वापस करायला लावला कॉम्युनिटीवर, याची जाणीव आपल्याला आपण कितीपर्यंत ठेवतो. इतर लोक घंटामध्ये आले तर वापस चालले. बाबासाहेबांना गंगाधरचा मौत झाली, गंगाधरची मौतीला थांबले नाही, बाबासाहेब लढलेले. मी जर इथे थांबलो तर कोट्यावधी माझी मुलं नव्हती. याचा विचार करून बाबासाहेब अधिकार प्राप्त करून दिले. ते प्राप्त अधिकार हे जागृत होण्याकरता, तुम्हाला अबाधित राखण्याकरता तुम्ही किती काम करता. तुम्हाला सगळं काही झालं. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला झगडल्याशिवाय मिळणार नाही, हिसकावून घ्यावं लागेल. याची तयारी ठेवली का नाही. मग आता तिथं त्यांच्याकडे बाबासाहेब म्हणजे सत्तेची चावी तुम्ही तुमच्या हातात घ्यावा, तेव्हा तुमचे प्रश्न सुटतील. 1947 बाबासाहेबांनी संविधान दिलं. त्याच्यानंतर 1949चा कायदा त्यांनी लागू झाला. त्याच्यामध्ये 9 मेंबर टाकले, 5 मेंबर हिंदूचे, ब्राह्मण आणि बौद्धाचे 4. काय अधिकार 4 मेंबरला काहीच अधिकार नाही. आजही आंदोलन होतं. इथं माणूस खेड्यापाड्याला राहायला नाही पाहिजे. नुसतं काय होतंय
नुसतं ऐकून यायला पाहिजे तर माणूस बसायला तयार नाही. याचं कारण हे आपण कमी पडतो लोकांना सांगण्यामध्ये. आपण सुद्धा घरी जातो, कोणाला बोलत नाही, कोणाला सांगत नाही आणि कोणाचा विचार बी करत नाही. याचं कारण हे आणि हे तुमचे कार्यक्रम ते सर्व ते पाहतात. याच्या मागे तुमच्या किती भूमिका आहे, तुमचे लोक तुमच्या पाठीवर किती आहेत. आज आंदोलन झालं जिंतूरमध्ये किती लोकसंख्या होती याचं गणित त्याने लावलेलं आहे. RSS तुम्ही कुठे लावलं नाही लावले. ठीक आहे, अजून बरेच वक्ते बोलायचे असतील. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे आणि या आंदोलनाचा पाठिंबा आमच्या सगळ्या सर्व संघटनेने दिलेला आहे. आम्ही सुद्धा संघटन दिलेला आहे. याच्याबद्दल मी दिल्ली व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, धर्मबोधाय, जय संविधान. धन्यवाद जाधव साहेब. आपण सोप्या भाषेमध्ये आपण कसं एकत्रित राहावं आणि आपण 70 वर्षापूर्वी कुठं होतो आणि आज आपण आपल्या हातामध्ये काय ताकद आलेली आहे हे आपण आपल्या सर्व आमच्या सोबत हितगुज करून एकदम सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे व या धरणे आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. यानंतर पाटीलही या आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल भारताला शांतीचा संदेश देणारे दुःखमुक्त महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि सर्व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व भिक्खुगण यांना पंचांग प्रमाण करते आणि इथं बसलेले उपासक आणि उपासिका यांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण इथं एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपण हे धरणे आंदोलन करत आहोत. हे आपल्याला प्रत्येक म्हणजे ज्याचे आपले स्थळ आहेत, धार्मिक स्थळ आहेत ते त्यांच्या हातात आहे आणि आपल्या स्थळी हे मनुवादी लोक येऊन बसलेले आहेत. यांनी आपल्या स्वाधीन करून त्यांनी बाजूला व्हावं आणि याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि यासाठी आपल्याला सर्व मिळून सर्व संघटना हे आपलं एकजुटीचं काम आहे आणि सर्वजण एक होऊन आपल्याला जसं इथे बुद्धगयामध्ये जवळजवळ 1 महिना झालेला आहे. तिथे भिक्खू संघ बसलेला आहे आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी. तर तो हक्क त्यांना मिळावा. आपला बुद्ध विहार अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या हातात द्यावा आणि आपल्याला इथे आता आंदोलन हे आपलं असं सुरू राहणार जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, याची प्रशासन दखल घेणार नाही आणि प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी. जोपर्यंत आपल्याला प्रशासन आपली दखल घेणार नाही तोपर्यंत आपल्याला एकजुटीने आणि एक संघर्ष करून सर्व भारतातील बुद्ध, बौद्ध आणि बुद्धिवादी लोक सर्व एकत्र येऊन आपल्याला हा लढा लढायचा आहे. आणि जसं आता भिक्खू संघ बसलेला आहे, 50 भिक्खू असं ठरलेलं आहे की 50 भिक्खू आता बसलेले आहेत. ते भिक्खू उठून दुसरे भिक्खू 50 बसतील. त्याच्या मागे आपण पाठिंबा द्यायला पाहिजे, एकजुटीने पाठिंबा द्यायला पाहिजे. जसं आपण बुद्धगयाला जातो, नेहमी जातो, ट्रिपला जातो, तसं आता एकजुटीने आपण सर्वांनी म्हणजे आता घरचे काम जरी राहिले तरी एकजुटीने आपण तिथे भिक्खू संघांना पाठिंबा द्यायला जायला पाहिजे आणि त्यांना काय मदत लागेल तर आपल्या घरचा आपण व्यवहार नेहमी करतोच. तर प्रत्येकाने आपापल्या याच्यामधून थोडंसं तरी दान सर्वांनी एकजुटीने तिथे
अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि आपलं बुद्ध विहार हे आपल्याला मिळालंच पाहिजे, यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण संघर्ष चालूच ठेवणार आहे. आणि सर्वांनी याच्यासाठी सर्वांनी एकजुटीने साथ द्यावी. हे एक दोघांचं काम नाही, सर्वांचं काम आहे. आणि प्रत्येकानं आपलं म्हणून सगळे काम करावे. आणि सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्ष म्हणून मी महिलांकडून माझ्याकडून या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. आणि सर्वांनी एकजुटीने आपण सर्वजण पाठिंबा देऊया. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद ताई. आपण हा जो लढा आहे तर हा लढा जो आहे आपण आपला वैयक्तिक लढा नसून पूजनीय भिक्खू संघ आपला जसं जसं या लढ्याच्या संदर्भामध्ये सूचना करतील त्या संदर्भामध्ये आपण सर्वजण भिक्खू संघाच्या आदेशाप्रमाणे हा लढा लढूया. यानंतर मिरासे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. आज एकदिवसीय धरणी आंदोलनाच्या निमित्तानं आमचे पूजनीय भदंती, पूजनीय आमचे भंतेजी, सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग हा बऱ्याच दिवसापासून कार्यक्रम व्हायला पाहिजेत होता, पण खूप दिवस झालाय. आपल्या खूप खालून पाणी गेले आता की समाजामध्ये घुसखोरी खूप झाली आहे. आणि मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आजच्या एकदिवसीय धरणी आंदोलनाला मी माझा संघटनेच्या वतीनं, परभणी जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा देत आहे. आणि बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे तथागत गौतम बुद्धाचं आहे. आणि त्यांची विचारधारा आमच्या बंतेजीने मला सांगितले तेव्हा मला कळालं की मी कुठंतरी खूप अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये होतो. जेव्हा मला तथागत त्यांनी वाचवायला दिलेत मला खूप काहीतरी कळालं आणि माझ्या डोक्यावरचं वजन सरतीस खाली आलं. म्हणून मी त्यांचं विनम्र असं अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाला पूर्णपणे जाहीरपणे मी परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी पाठिंबा देत आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. धन्यवाद मिरासे साहेब. आपण सुद्धा या ठिकाणी धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आपल्या मधला जो आळस निर्माण झालेला आहे तो थोडासा दूर व्हावा यासाठी आपण सर्वजण मिळून घोषणा देऊयात. मी तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा, विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. मनवाद्यांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार मुक्त करा. मनवाद्यांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार मुक्त करा. श्रावणजी वाकळे आपले या ठिकाणी एक गीत सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी यावं व गीत सादर करावं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्र गीत सादर करीत आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आज आपण इथे एक दिवसीय धरणे आंदोलन यासाठी जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने सर्वांना एक संदेश म्हणून गीत गात आहे. लक्ष असावं. आम्ही बुद्धाच्या मार्गे निघालो, आम्ही बुद्धाच्या मार्गे निघालो, तुम्ही मागे या या या, तुम्ही मागे या या या. पाठी भीमाची सवेशी दोरी, पाठी भीमाची सवेशी दोरी, थोडी थोडी घ्या या या, थोडी थोडी घ्या या या. आम्ही बुद्धाच्या मार्गे निघालो, तुम्ही हे मागे या या या, तुम्ही हे मागे या या या. अरे पिले जीवन समाज काजा, जीवनाशी हा सौदा माझा. अरे पिले जीवन समाज काजा, जीवनाशी हा सौदा माझा. भीमक्रांतीचा म्हणावे मंत्र, भीमक्रांतीचा म्हणावे मंत्र, गावोगावी जा जा जा, गावोगावी जा जा जा. पंचशिलेचा वाहतो पाट, त्या पाटातून भरुणी माट. पंचशिलेचा वाहतो पाट, त्या पाटातून भरुणी माट. त्या माटातील अमृतवाणी, त्या माटातील अमृतवाणी, वाटी वाटी प्या प्या प्या, वाटी वाटी प्या प्या प्या. उचलून घेतले मी जे जे लायक, उचलून घेतले मी जे जे लायक, म्हणे भीमाचा मी एक पाईक, म्हणे भीमाचा मी एक पाईक. उचलून घेतले मी जे जे लायक, म्हणे भीमाचा मी एक पाईक. यशवंताची ऐकून गाणे, यशवंताची ऐकून गाणे, खुशीत टाळी द्या द्या द्या, खुशीत टाळी द्या द्या द्या, खुशीत टाळी द्या द्या द्या. आम्ही भीमाच्या, आम्ही बुद्धाच्या मार्गे निघालो, आम्ही बुद्धाच्या मार्गे निघालो, तुम्ही हे मागे या या या, तुम्ही हे मागे या या या. धन्यवाद साहेब, मला इथे गीत गाण्याची संधी दिली. मी सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध. अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. खरंच आम्ही तथागतांच्या शांतीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या